कॅम्पमध्ये मज्जा आली. हा कॅम्प चांगला होता. या कॅम्पमध्ये खेळायला मज्जा आली. हा कॅम्प चांगला होता. कॅम्प खूप मस्त होता. आम्ही MCF गेम खेळलो, ट्रेजर हंट खेळलो, मग बालडीमध्ये बॉल टाकायचा पण गेम खेळलो, वारली पेंटिंग आणल्या, मग कम्प्युटरवर शिकलो, कबड्डी खेळली, थोडासा अभ्यास केला, बक्षिसं मिळाली, ट्रॉफ्या दिल्या. आपल्याला गेम खेळला, बसलं आणि शिकलं, अभ्यास केला आणि बक्षीस मिळाली. मला या कॅम्पमध्ये खूप मजा आली. आम्हाला खूप बक्षिसं मिळाली. कॉम्प्युटरवर आम्ही गेम खेळलो. आम्ही ग्राउंडवर पण खूप सारे गेम खेळलो. आम्हाला खूप मजा आली या कॅम्पमध्ये आम्हाला खूप सारी मजा आली आणि आम्ही खूप सारे खेळले आणि आम्हाला खूप सारे बक्षिसं भेटले आणि आम्ही कॉम्प्युटरवरती गेम खेळले. या कॅम्पमध्ये मला खूप मजा आली. आम्ही पहिल्या दिवशी कॉम्प्युटर चालवला आणि गेम घेतले आणि पुढच्या दिवशी आम्ही बॅडमिंटन वगैरे कबड्डी खेळलो आणि मग आज तिसऱ्या दिवशी आम्ही कॉम्प्युटर वगैरे हे गेम खेळले. मला या कॅम्पमध्ये खूप मजा आली. ते खूप गेम खेळले आम्हाला खूप बक्षिसं मिळाली. आम्ही कॉम्प्युटर शिकले. आम्ही या कॅम्पमध्ये थोडा अभ्यास पण केला. मला या कॅम्पमध्ये खूप मजा आली. आम्ही अभ्यास केला, गेम खेळलो, कम्प्युटरवर गेम खेळलो, अजून बॅडमिंटन, कबड्डी, ट्रेजर हंट खेळलो. अजून आम्ही अभ्यासही केला आणि मला या कॅम्पमध्ये खूप मजा आली. हा कॅम्प खूप चांगला आहे. आम्ही याच्यात गेम खेळले, बॅडमिंटन खेळले, कबड्डी खेळले आणि थोडं शिकलं. कॅम्प्युटरवर वारली पेंटिंग शिकलं, ट्रेजर हंट खेळले, बादलीत बॉल टाकले, मज्जा केली, बक्षीस मिळाली. आम्ही कबड्डी खेळलो, अजून कॅम्प्युटरवरती शिकलो, अजून बक्षीस मिळाले. आम्ही थोडंसं अभ्यास केलं, कबड्डी खेळलो, बॅडमिंटन खेळलो, बाल्टीत बॉल टाकायचा खेळलो, चित्र काढायचं पेंटिंग आणि गेम खेळलो कॅम्प्युटरवरती. आम्ही या कॅम्पमध्ये खूप मजा केली. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही सकाळी कॅम्पमध्ये आलो तेव्हा आम्हाला म्हणजे कम्प्युटर रूममध्ये नेलं. तिकडे MCF हा गेम खेळले आम्ही 1 तास. नंतर मग आम्ही गेलो बाहेर, तिकडे बादलीत बॉल टाकणे, अजून MCF जो आम्ही गेम खेळलो तिकडे आम्हाला असे स्पेलिंग ऐकायला मिळाले जे आम्ही कधी ऐकलंच नव्हतं. व अजून जाऊन आम्ही आणि आमचं माइंड तिकडे आणि आम्हाला एज्युकेशन वगैरे शिकायला भेटलं. माइंडमध्ये ते स्पेलिंग नीट झाल्या आणि मग आम्ही बाहेर गेलो. त्याच्यामध्ये बादलीत बॉल टाकणे, अजून बॉल आणून देणे इत्यादी खेळ खेळलो. त्याच्यामध्ये काही मुलं आमच्यामधली विजेती झाली. त्यानंतर आम्ही खूप मज्जा केली. त्यानंतर आम्ही बाल्टीज पण वेगळा स्माइली बॉलमध्ये बाल्टीमध्ये खेळलो आणि व्हाईट बॉलमध्ये खेळलो प्लॅस्टिकच्या, मग स्माइली बॉलमध्ये खेळलो. ट्रेजर हंट कसा होता? ट्रेजर हंटमध्ये काय केलं तुम्ही? सुरुवात कशी केली? ट्रेजर हंट हा एक आमच्यासाठी नवीनच गेम होता. तो असं होतं, 3 ग्रुप पाडलेले, त्या प्रत्येक ग्रुपचा एक लीडर आणि त्या लीडरने
ते प्रत्येक कलरचे स्टोन्स निवडायचे आणि मग त्याच्या खालती ठेवलेल्या चिठ्ठ्या उचलायच्या प्रत्येक आपल्या ग्रुपला सांगायचे की हा स्टोन या कलरचा म्हणजे आपल्या कलरचा जो स्टोन असेल तो या इकडे ठिकाणावर ठेवलेला आहे. तो कसा शोधला तुम्हाला? गेले तुम्ही कसं कसं तुम्हाला शोधला? आणि ट्रेजर हंट गेममध्ये असा ट्विस्ट झालेला की एका वेगळ्या टीमची चिठ्ठी आम्हाला आलेली आणि आमची चिठ्ठी दुसऱ्या टीमला गेलेली, असा ट्विस्ट झालेला. मग आम्ही सरांनी मग ते ट्रेजर हंटचे जे खडे होते ते मातीत उडवले, ते आम्हाला कलेक्ट करायला सांगितले. त्याच्यातही विजेते पाडले. खूप तुमची धावपळ झाली का त्या खेळामध्ये? नाही, एवढी नाही. थोडीच धावपळ मग झाली. नंतर मग सरांनी स्टार्स उडवले. आम्ही वारली पेंटिंगही केली. वारली पेंटिंग कसली केली तुम्ही? म्हणजे काय वारली होतं? पेंटिंग आम्ही काय दाखवलं वारली पेंटिंग? वारली पेंटिंगमध्ये पुरुष, स्त्री व मुलं दाखवलेली, त्यांच्या डोक्यावर टोपली व तारपा वाजवताना एक पुरुष दाखवलेला, अजून लाकूड कापताना एक पुरुष दाखवलेला, आणि कुऱ्हाड खांद्यावर लाकूड कापायला घेऊन जाताना अजून टोपीवाला पुरुष दाखवलेला, अजून नाचताना पुरुष दाखवलेले व ते कसे बनतात, त्यांचे दागिने कसे असतात आदिवासी परंपरेचे, ह्याच्यात वारली चित्रकलेमुळे आम्हाला ह्याच्याचं हे आम्हाला कळालं. एकंदरीत तुम्हाला कसा वाटला? विंटर कॅम्प कसा वाटला? खूप चांगला वाटला असा विंटर कॅम्प. जर आम्ही असा कधी हे नाही केलेलं की आम्हाला असा विंटर कॅम्प अनुभवायला भेटेल. हा विंटर कॅम्प तर खूप मस्त होता. मला याच्यात खूप मजा आली, सगळ्यांनाच मजा आली. आम्ही सरांनी आम्हाला मॅजिक बॉल्सही दिले, वेगवेगळी आम्ही मज्जा केली. थँक्यू.